हा डेमो नाही, परंतु त्याचा आधारकपणा आम्ही सर्वांना दाखवतो आहोत. पहा, हो हो, याला म्हणतात आज्ञाधारकपणा. बीड पोलीस दलातील हा बोल्ट नावाचा शॉन हुसेन बोल्ट पेक्षाही हा अंमली पदार्थ शोधण्यामध्ये अत्यंत तेज आपल्याला पाहायला मिळतो. जोरदार टाळ्या या बोल्ट साठी. बीड पोलीस दलातील हा डॉग स्क्वॉड. आतापर्यंत विविध गुन्ह्यामध्ये ज्यांनी प्रत्यक्षात काम केलेलं आहे आणि विविध गुन्ह्याची उकल करण्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, शॉन पथक काम करत असताना काय होऊ शकतं. तेच हद्दीतील एक मर्डर होता. कुठलाही साक्षीदार त्या ठिकाणी नव्हता, परंतु शॉनने केलेलं काम, त्या कामावरती त्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. अशी उत्तुंग कामगिरी आमच्या शॉन पथकाची आहे. यानंतर येतो आहे तो ज्याची प्रजाती आहे बेल्जियम मेलोनी शेपर्ड आणि त्याचं नाव आहे टोरस. टोरस हा मागील अनेक वर्षापासून बीड डॉग स्क्वॉड पथकामध्ये अत्यंत असं उत्कृष्ट कार्य करतोय. मागील काही महिन्यांमध्ये केज, अंमळनेर, पाटोदा आणि माजलगाव या ठिकाणी झालेल्या गुन्ह्यांचा यशस्वी शोध या टोरसनं लावलेला आहे. जोरदार टाळ्या टोरससाठी. हँडलरच्या हातामध्ये जी वस्तू आहे त्या वस्तूचा स्मेल देऊन त्याला कमांड दिल्या जाते आणि त्या स्मेल प्रमाणे तो शोधून काढतो आहे. ज्या प्राण्याची सर्वात घ्राणेंद्रिय तेज असतात, फक्त स्मेल वरती जी प्रत्येक गोष्ट डिटेक्ट करतात, त्या पद्धतीने काम करत आहे बीड पोलीसचं शॉन पथक. वेलकम केलंय या डॉग स्क्वॉडनं. मान्यवरांना वेलकम केलेलं आहे की खरंच एक शिस्तबद्धता आम्ही माणसांनी सुद्धा शिकली पाहिजे. आपण सर्वजण शिस्तबद्ध आहातच, परंतु आपल्यामध्ये शिस्त असते हे पुन्हा पुन्हा आपल्याला लक्षात येण्यासाठी हा डॉगचा शो आहे. यानंतर आपण तिन्ही शॉन पाहतो आहोत. टोरस, बोल्ट आणि चॅम्पियन ही त्यांची नावं. फूड रिफ्युजिंग आपण दाखवतो आहोत. मला शालेय विद्यार्थ्यांना सांगावंसं वाटतं आहे की आपल्याला कोणीही कुठला पदार्थ खायला दिला तर तो बिलकुल न घेता आपण तो कुठलाही पदार्थ सेवन केला नाही पाहिजे. हे शालेय विद्यार्थ्यांना विशेष काळजी करून सांगण्यासाठी सांगू इच्छितो. आपण पहा, या श्वानांना, या डॉगला कोणीही तिराईत व्यक्तीने त्यांच्या आवडीचं खाद्यपदार्थ दिलं तरी ते बिलकुल घेत नाही. फक्त त्यांच्या हँडलरनी जी काही गोष्ट खाण्यासाठी देतील तीच गोष्ट ती सेवन करतात. आता हे पब्लिक मधून आलेले व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या हातून या श्वानांना त्यांच्या आवडीचं खाद्य दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी हा आपण लक्ष द्यावं. अनोळखी व्यक्तींनी दिलेली कोणताही खाद्यपदार्थ आपण कधीही खाऊ नये. बीड पोलीस दलातील हे डॉग स्क्वॉड हँडलर शिवाय इतरांनी दिलेली कोणतीही वस्तूला ते स्पर्श करत नाहीत. समाजामध्ये अनेक वेळा अशा चुकीच्या घटना घडतात. अनोळखी व्यक्तीकडून आपण जर एखादा खाद्यपदार्थ खातो आणि नकळतपणे आपल्यावर संकट ओढावतं, म्हणून कोणीच कधीही अनोळखी व्यक्तीकडून